In case of stationary wave pattern, which of the following statement is correct? तर हा क्वेश्चन 2023ला आलेला होता. याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी ए ऑप्शन आहे द डिस्टन्स बिटवीन कॉन्झिक्युटिव्ह नोड इज इक्वल टू लॅम्बडा वेवलेंथ. बी ऑप्शन दिलेलं आहे इन अ पाईप ॲट ओपन पाईप बोथ एंड. तर या ठिकाणी थोडंसं स्टेटमेंट रॉंग दिलेलं आहे. इन अ पाईप ओपन ॲट बोथ एंड. ओपन असं पाहिजे होता शब्द तिथं. इन अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स ओनली इवन harmonics are present in an air column. Okay, C option. In a pipe closed at one end all harmonics are present in an air column. आणि डी ऑप्शन दिलेलं आहे इन केस ऑफ स्ट्रेच स्ट्रिंग वेन वायब्रेटेड फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन इज सेम ॲज सेकंड ओव्हरटोन. ओके, तसे 4 ऑप्शन दिलेले आहे. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. ओके, तर आता एक एक ऑप्शन आपण या ठिकाणी काय करू, चेक करू आणि मग त्याचा आन्सर करेक्ट आहे किंवा नाही ते आपण चेक करू. तर पहिलं आपण ए ऑप्शन चेक करणार आहे. डिस्टन्स बिटवीन दिलेलं आहे कॉन्झिक्युटिव्ह नोड आणि ते दिलेलं आहे वेवलेंथ इतकं. तर 2 कॉन्झिक्युटिव्ह नोडमधलं जे डिस्टन्स असतं ते किती असतं, तर λ/2. मग आपण या ठिकाणी स्टेटमेंट लिहू द डिस्टन्स बिटवीन द कॉन्झिक्युटिव्ह नोड इज इक्वल टू द λ/2. is equal to λ/2. ओके, म्हणजे या ठिकाणी पहिलं जे स्टेटमेंट आहे तर ते आपलं चुकीचं आहे. ओके, तर पहिलं ऑप्शन आपण सिलेक्ट नाही करणार. आता बी ऑप्शनकडे जाऊ. बी ऑप्शन आहे इन अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स ओनली इवन हार्मोनिक्स आर प्रेझेंट. ओपन शब्द पाहिजे होतं तिथं. फक्त इवन हार्मोनिक्स दिलेलं आहे. इवन हार्मोनिक्स असतात असं दिलेलं आहे. जर पाईप दोन्ही बाजूने ओपन जर असेल तर त्या ठिकाणी फक्त इवन असतात. तिथं ऑल टाईप्स ऑफ हार्मोनिक्स प्रेझेंट असतात. मग या ठिकाणी आपण बी ऑप्शन लिहिणार आहे ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. जर पाईप दोन्ही बाजूने ओपन असेल तर त्या ठिकाणी सर्व प्रकारचे हार्मोनिक प्रेझेंट असतात. म्हणजे याचा अर्थ बी ऑप्शन पण आपलं या ठिकाणी इनकरेक्ट आहे. तर आता आपण सी ऑप्शनकडे या ठिकाणी मूव्ह करू. ओके, तर सी ऑप्शन दिलेलं आहे इन अ पाईप क्लोज ॲट वन एंड ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन ॲन एअर कॉलम. तर पाईप जर क्लोज असेल एका बाजूने तर त्या ठिकाणी ऑल हार्मोनिक्स आहे. पाईप जर क्लोज असेल एका एंडने तर त्या ठिकाणी फक्त ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट असतात. मग सी ऑप्शन येईल ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन अ पाईप क्लोज ॲट वन एंड. म्हणजे याचा अर्थ सी ऑप्शन पण आपल्या या ठिकाणी काय आला अँड ओपन ॲट अदर एंड. क्लोज एंड म्हटलं तर दुसऱ्या बाजूने तो ओपनच असणार. ठीक आहे, तर सी ऑप्शन पण या ठिकाणी आपला काय झाला, रॉंग झाला. ओके, मग आपण आता डी ऑप्शनकडे मूव्ह करणार. मग डी ऑप्शन याचं करेक्ट असलं पाहिजे, पण आपण त्याला सॉल्व करून बघू आणि मग डिसाईड करू. ओके, इन केस ऑफ अ स्ट्रेच स्ट्रिंग वेन वायब्रेट फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन इज सेम ॲज सेकंड हार्मोनिक. फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी आणि सेकंड हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी सेम असते. ओके, स्ट्रेच स्ट्रिंगमध्ये. तर बघू आता याला सॉल्व करू. तर या ठिकाणी आपण स्ट्रिंग घेणार आहे. तर स्ट्रिंगसाठी घेऊ हार्मोनिक्स आर इंटेग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. हार्मोनिक्स एक असतात, इंटेग्रल मल्टिपल असतात, फंडामेंटल म्हणजे ज्या नंबरने तुम्ही मल्टिप्लाय करणार तर त्या नंबरचं ते काय झालं तर हार्मोनिक्स झालं. ओके, मग आता किती नंबरचे हार्मोनिक दिलेले आहे, तर सेकंड हार्मोनिक दिलेलं आहे. इंटेग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. मग आता सेकंड हार्मोनिक आहे तर आपण 2 पुट करू. ओके, म्हणजे 2n. देअरफॉर फॉर सेकंड हार्मोनिक n इज इक्वल टू
किंवा N1 कन्सिडर करू. N1 इज इक्वल टू काय आला 2N. ज्या नंबरने मल्टिप्लाय केलं त्या नंबरची काय हार्मोनिक्स. आता आपल्याला काय करायचं ओव्हरटोनसाठी या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. मग आता आपण ओव्हरटोनसाठी बघू. हा पहिला पार्ट झाला. आता दुसरं द फ्रिक्वेन्सी ऑफ पिथ ओव्हरटोन आपण घेऊ. ओके, कोणासाठी तर आपण स्ट्रिंगसाठी. फ्रिक्वेन्सी ऑफ पिथ ओव्हरटोन फॉर अ स्ट्रेच स्ट्रिंग करू आपण. तर पिथ ओव्हरटोन जर घेतला तर NPचा फॉर्म्युला असेल P+1 × N. N म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता फर्स्ट ओव्हरटोन आहे, मग पीच्या जागी आपण काय पुट करू 1 पुट करू. फॉर फर्स्ट ओव्हरटोन पुट P इज इक्वल टू 1 इन अबव इक्वेशन. तर वरच्या इक्वेशनमध्ये आपण पीची व्हॅल्यू काय टाकू तर 1 टाकून देऊ. ठीक आहे. मग आता आपल्याला NP भेटेल, NP1 भेटेल आणि तो किती भेटेल 1 + 1 × N. ओके, मग N1 जो भेटेल तो किती भेटेल तर 2N. मग फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी आणि सेकंड हार्मोनिक दोघांची फ्रिक्वेन्सी सेम आहे आणि ती किती येतात 2N इतकी आहे. म्हणजे लास्टचा जो ऑप्शन आहे तर तो या ठिकाणी आपला करेक्ट आहे. तर आपण हे जे डार्क केलेलं आहे तर याच्यानुसार N1 दोन्ही ठिकाणचा सेम आहे. फर्स्ट हार्मोनिक असू द्या नाही तर सेकंड हार्मोनिक असू द्या आणि फर्स्ट ओव्हरटोन. तर ऑप्शन डी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्ट आहे. आणि ऑप्शन डी म्हणजेच काय इन केस ऑफ स्ट्रेच स्ट्रिंग when vibrated frequency of first overtone is same as that as second harmonic. मग या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर असणार ते ऑप्शन डी असेल. ऑप्शन डी. ओके, हे त्याचं करेक्ट आन्सर आहे.